काय करताय ताई? काय नाही, सुकलेले कपडे काढायला आले. काय म्हणता? शेपू पिवळी होत चालली आहे. तुम्हाला तर माहिती आहे तुमचा दादा शेपूची भाजी खात नाही. हा ना. शेपूपासून असं काहीतरी बनवा जे तुमचा दादा पण खाईल आणि लहान मुलं पण खातील. बरं ठीक आहे, चला बनवते काहीतरी. चालेल. वाटी भिजवलेली हरभऱ्याची डाळ, लसूण, हिरवी मिरची, आलं हे न टाकता आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतले. नंतर इथं स्वच्छ धुतलेली शापू घ्यायची आहे. शापूच्या ऐवजी तुम्ही पालक पण घेऊ शकता, पण शक्यतो मुलं शापू खात नाही. पालक तरी खाऊ शकता एका टायमाला, पण शापू नाही खात. त्यामुळे हे तुम्ही नक्की ट्राय करा आणि खूप छान लागतात खरंच. टाकूया आपण बारीक चिरलेला कांदा, चवीनुसार मीठ, थोडंसं बेसन पीठ, तांदळाचं पीठ, हळद टाकते. आता हे वाफवायचं आहे आपल्याला. ते आपण त्यांना 20 ते 25 मिनिटासाठी वाफवून घ्यायचं आहे. वाफवले आपण चेक करून बघू. मस्त छान वाफवले. पूर्णपणे थंड करायचं आहे, तेव्हा काढून घ्या. नंतर आता यांना तुम्ही डीप फ्राय करा, नाहीतर शॅलो फ्राय करा, नाहीतर एअर फ्राय करा, जसं तुम्हाला आवडेल तसं. मी शॅलो फ्राय करते. तेल, मोहरी आणि तीळ टाकून दोघी बाजूने छान क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करायचं आहे आणि नंतर सर्व करा. खूप छान लागतात आणि खूप टेस्टीसुद्धा. जरूर ट्राय करा आणि मुलांच्या टिफिनला तर आवर्जून द्या. बाय बाय.